नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या नांगरटी करून सर्व बहुतांशी शेतकऱ्यांची रानं पडलेली आहेत. लवकरात लवकर रोटर करून घ्या, पाळी मारून घ्या आणि मधले दसकट वेचून घ्या. दसकट काय वेचावी त्याचं कारण सांगतो. जमिनीमध्ये माती सोडून जे इतर घटक असतात त्या घटकामध्ये मागल्या हंगामामधील जे काही अनावश्यक अशा किडी आहेत सुप्त अवस्थेमध्ये पडलेले असतात आणि ज्यावेळेस त्यांना पावसाळ्याच्या नंतर एक अनुकूल वातावरण भेटतं त्यावेळेस ते ॲक्टिव्ह होतात आणि आपण जे काही पीक घेतलेलं आहे त्या पिकावरती ते अटॅक करतात. त्यामुळं जमिनीमधील कीड रोग जमिनीच्या माध्यमातून जो पिकावर येणार आहे ती येऊ नये, बुरशींचा अटॅक होऊ नये अशी अपेक्षा असेल तर जमिनीमधील जी घाण असते, दसकटं असतात, काही चिपाट पडलेले असतात, काही गाजरगवत वगैरे असतं जे आपण वाढलेलं असतं पण नांगरटीमध्ये आपण ते पडून जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपण शक्य तितकं हे लवकरात लवकर काढून बाजूला टाका. त्याचं विशेष असं महत्त्व आहे कारण त्यावरतीच पुढला हंगाम अवलंबून असतो. पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे रानं काळेभोर करून 2-3 महिने काळेभोर रानं पाळ्या मारलेले राहायचे आणि स्वाभाविकपणे कीड रोगांचा तितका प्रादुर्भाव व्हायचा नाही. आपण म्हणतो वारंवार की सध्याच्याला रोग किडींचा प्रादुर्भाव लय वाढला आहे, परंतु तो वाढण्यामध्ये ह्यांचा फार मोठा हिस्सा असतो ह्या दसकटांचा, जमिनीमध्ये ह्या अवशेषांचा. कारण यामध्येच ते सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळं ही जर वेचून आपण बाजूला काढली तर जमिनीमधील घेणाऱ्या पुढल्या पिकावरती रोग किडी यांचा वातावरणामुळेच थोडा बहुत प्रमाणामध्ये काय अटॅक होईल आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात अटॅक होते. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आज आपण 4 रोजगारी लावून ते काढून घेतलं तर ह्याची भरपुरी निघत असते. मोठ्या प्रमाणामध्ये महागड्या औषधांचा वापर आपल्याला करायची गरज पडत नाही. कीड रोगांचा प्रादुर्भाव जर कमी असेल तर त्याच्यामुळं त्यावर होणारा खर्च आपला असतो आणि ही दसकट पूर्णपणे मधली घाण हे अवशेष विसून काढल्यामुळं तणावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण आणता येतं आणि त्यावरला खुरपणीचा असेल किंवा तणनाशकाचा खर्च असेल तो आपल्याला वाचवता येऊ शकतो. त्यामुळं दसकटं वेचणं अतिशय महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर जमिनीमधील दसकटं घाण जी काही पडली असेल ती काढून जमीन काळीभोर चकाचक करा आणि पेरणीसाठी जमीन तयार ठेवा. ह्याच्यामुळं विशेष फायदा होतो. या बाबतीमधले आपले अनुभव निश्चितपणे कमेंटला कळवा. आणखीन कुठल्या मुद्द्यावरती आपल्याला माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंटला कळवा. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.